मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला 12वीत 85.33% गुण मिळाले। निकालानंतर वैभवी देशमुख भावुक झाली आहे। निकालाच्या आनंदापेक्षा वडिलांचं दुःख मोठं असल्याचं वैभवीने म्हटलंय। तर वैभवीशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। माझ्यासोबत आहे वैभवी देशमुख। वैभवी, मला तू सांग, तुझा आज 12वीचा निकाल लागलेला आहे, तुला किती मार्क पडले? मार्क्स 85.33। तू कुठल्या शाखेला होती, काय तुझी कशी तयारी केली वगैरे? मी ज्यावेळेस माझी 12वीची परीक्षा होती त्यावेळेस वडिलांची ही घटना झालेली होती, पण त्याच्या म्हणजे सर्वजण मला तेच सांगत होते की तुला तुझ्या करिअरकडे देखील लक्ष द्यायचं, म्हणून मी 12वीची परीक्षा दिली आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि जी महाराष्ट्राने दिलेली साथ आहे त्या तुमच्या त्या साथीमुळे आज माझा रिझल्ट चांगला आला। पण आज दुःख या गोष्टीचे म्हणजे आमचा आनंद जो होता तो यांनी सर्व हिरावून घेतलाय। तर आज दुःख याचं वाटतं की जे माझे वडील होते ते त्यांची शाबासकीची थाप माझ्या पाठीवर मिळणार नाही। त्यावेळेस तर आमची मानसिकता म्हणजे काही आम्हाला काही सुचत नव्हतं, पण महाराष्ट्राने आम्हाला जी साथ दिली आज त्या लढ्यामध्ये आम्ही इथपर्यंत आलो। त्याच काळात माझा पेपर होता, खरंच मानसिकता काहीच नव्हती, पण तरी थोडा अभ्यास करून माझ्याच्यानं जेवढं शक्य असेल तेवढं मी ती परीक्षा दिली। त्यावेळेस तर खरंच आमच्या खूप अपेक्षा, म्हणजे त्यांना वाटायचं हिनं स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि म्हणजे आमचं डायरेक्शन हे दुसरंच होतं की आम्हाला आमच्या करिअर मध्ये हे करायचं। पण ही घटना झाल्यानंतर आमचं सगळं म्हणजे लाईफ बदलून गेलं म्हणायला हरकत नाहीये, कारण की जो दुःखाचा डोंगर होता तो आमच्यावर इथून मागे कधीच कोसळला नव्हता आणि म्हणजे आमचे जे विचार होते ते सुद्धा बदलले, कारण की आम्हाला फक्त करिअर बद्दल होतं, पण आता आम्हाला या क्षणाला हे वाटतं की माझ्या वडिलांना न्याय मिळणं ही आमची फर्स्ट प्रायोरिटी राहील। वैभवीचा आज निकाल लागला, खरं तर तिला चांगले म्हणजे जवळपास चांगली मार्क पडलेले आहेत, मात्र तिची लढाई, तिचा संघर्ष संपलेला नाही। जोपर्यंत वडिलांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत वैभवीची आयुष्याची परीक्षा सुरूच राहणार आहे। ज्ञानेश्वर पतंगे, G24 तास, मस्साजोग, बीड। दरम्यान निकाल लागल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी वैभवी देशमुख हिच्यासोबत संवाद साधत वैभवीला शुभेच्छा दिल्या। काय सगळा आनंदच आपला हिरावून घेतलाय ताई, कशाचे पेढे काय खरंच आहे का? काय करू मी? मला तेच वाटत होतं, काय तू संघर्ष केलाय आणि एवढे मार्क पडले, तुझं किती कौतुक केलं तरी कमी, मला सुद्धा खूप सार्थ अभिमान। थँक्यू ताई, अँड आय एम व्हेरी सॉरी अबाउट व्हॉट इज हॅपन रिअली। मला एक सांग आता, आई आजी हा ठीक आहे चला आनंद असेल ना थोडस, इतक्या महिन्यांनी एक तरी गोड बातमी आपल्या घरात। पण आपल्याला सगळं न्यायच पहिला येतो, लवकरात लवकर तुम्हाला तुझ्या आजीला शब्द दिला